त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. होय, टायमिंगला द्यायचं नाही. गेली 20 वर्ष आपला वेळ नव्हता, आता आपलाच वेळ आहे. टायमिंगला अजिबात द्यायचं नाही. येणारा काळ पण आपला आणि आमदार पण आपलाच आहे. टायमिंगचा आधीच सांगितलेला असल्या कारणानं प्रोटोकॉल साहेब बाजूला ठेवतो आणि सर्व सन्मान्य मंडळी आहात त्यामुळे सगळ्यांची नावं काही घेत नाही, कारण तेवढ्यात आधी माझ्या आमदारांच्या एखादा पॉइंट बसू शकतोय. त्यामुळं गेल्या 20-25 वर्षात या राधानगरी, भुदरगड आणि आजऱ्याच्या विकासाचं नेमकं काय झालं आणि या विधानसभेला सामोरं जात असताना एक राधानगरी तालुक्याचा उमेदवार, भुदरगड आणि आजऱ्याचा सुद्धा सक्षम उमेदवार कशा पद्धतीने असला पाहिजे आणि एक सक्षम अभ्यासू नेतृत्व म्हणून एवाय पाटील साहेबांच्याकडे बघत असताना या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. आज ही समस्त उभा राहिलेली जनता, बसलेली जनता बघितल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतो की येणाऱ्या काळात 2024 चा आमदार हा एवाय पाटील साहेबच असणार आहे, त्याचे ना हरकत प्रमाणपत्र आहे. आणि आज राधानगरी, भुदरगड आणि आजऱ्याच्या खेड्यापाड्यातल्या जनतेला आयाबाईंचे आशीर्वाद घेत असताना प्रत्येकाचं हेच मत होतं की बरं झालं या वेळेला तिसरा पर्याय दिलासा, नाहीतर 2004 असो किंवा 14 असो, 2014 असो किंवा 19 असो, 19 असो किंवा 24 असो, या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जात असताना यांनी कोणत्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही करायचा आहे. अशाच पद्धतीने आरडाओरडा गेली 10 वर्ष चाललेला आहे की आम्ही विकास केला, आम्ही विकास केलाय. मी त्यांचं सांगतो तुम्हाला नेमका कसा विकास केलेला आहे. मायबाप हो, 2004 पासून 24 वर्ष या मतदारसंघाचा विकास केला, तर गेली 20 वर्ष या राधानगरी तालुक्याला सवतीची वाटणी देण्याचं काम या दोन्ही आमदारांनी केलेलं आहे. आणि दुर्दैवानं त्यांच्यातला एक आमचा पाहुणा होता आणि योगायोगानं सांगतो स्वर्गीय नामदेवराव भोईटे साहेबांचं तिकीट कापण्याचं काम या आमच्या पाहुण्याने केलेलं होतं. त्यावेळेला नामदेवराव भोईटे सरांनी अपक्ष निवडणूक लढवली, बंडखोरी केली आणि राधानगरी तालुक्याचा पहिला आमदार या तालुक्याला मिळालेला होता आणि ते म्हणजे आमचे नामदेवराव भोईटे सर. आणि त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा आमच्या दाजी पाहुण्याचं तिकीट काढण्याचं काम आमच्या पाहुण्याने मुंबईत बसून केलेलं होतं आणि तोच योगायोग आलेला आणि आमच्या साहेबांनी आज बंडखोरी केलेली आहे. आणि ही बंडखोरी स्वर्गीय नामदेवराव भोईटे सरांच्या नंतर यशस्वी होणार आहे आणि या राधानगरीचा आमदार विधान भवनात जाणार आहे. भोईटे सरांनी ते आमच्या पाहुण्याला तेव्हाच ओळखलं होतं आणि सांगितलं होतं की के म्हणजे काळा आणि पी म्हणजे पैसा, काळा पैसा म्हणजे केपी आणि अशा काळ्या पैशाच्या माणसाला तुम्हाला या निवडणुकीमध्ये अजिबात मतदान द्यायचं नाही आहे. साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं तर गद्दार आणि महागद्दार एकाच वेळी दोघं सुद्धा सापडलेले आहेत आणि या दोघांना सुद्धा चिरमून काढण्याचं काम या निवडणुकीमध्ये करायचं असेल तर आम्हाला आता पिप्पाची शिवाय पर्याय नाही आणि एवाय पाटील साहेबांच्या शिवाय सुद्धा दुसरा पर्याय निवडणुकीमध्ये नाही आहे. आज या तालुक्याचा विचार केला तर स्वतः जे सांगतात की आम्ही 5,000 कोटीचा विकास केलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मायबाप एक गोष्ट सांगतो. एकदा एका राजाला घोडा खरेदी करायचा होता आणि त्यावेळेला राजाकडे सैनिक गेले आणि म्हणले महाराज आम्हाला घोडा खरेदी करायचा आहे. महाराज म्हणला आमच्या दरबारात आंधळ बसले, त्याला काही कामं नाहीत, न्या जावा त्याला घोडा खरेदी करायला. आंधळ्याला घेऊन राजाचे सैनिक घोडा खरेदी करायला गेले आणि त्यावेळेला घोडा एक पसंत पडला सैनिकांनी. आंधळ्याला विचारलं घोडा घ्यायचा काय? त्यावेळेला आंधळ्यानं घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि सांगितलं हे घोडं नको, हे घोडं पाण्यात बसतंय म्हणला, याला चालणार नाही आपल्या सैन्यात. त्यावेळेला सैनिकांनी सांगितलं त्या घोड्याच्या मालकाला आमचा आंधळा असं असं म्हणते आणि घोडं पाण्यात बसतंय, खरं आहे काय? घोड्याचा मालक म्हणला आंधळ सांगते ते खरं आहे, घोडं पाण्यात बसतंय. मग आंधळ्याला राजाच्या सैनिकांनी विचारलं की तू तर आंधळा आहेस आणि तुला कसं माहित की हे घोडं पाण्यात बसतंय? त्यावेळेला आंधळ म्हणलं की मी त्या घोड्याच्या पाठीवरनं हात फिरवलेला आणि तेव्हा मला त्याच्या पाठीवर शेणाचा वास आला आणि मी ओळखलं की हे म्हशींच्या संग जात असणार, पाण्यात बसत असणार आणि म्हशी याच्या अंगावरती घाण करतात, तेव्हा हे काही आपल्याला उपयोगी नाही. राजा खुश झाला. राजा म्हणला या आंधळ्याला 100 किलो ज्वारी मोफत द्या. आंधळ खुश झालं. दुसऱ्या वेळेला राजाला सोन करायची होती. मग राजा म्हणला आंधळ्याला चल संग. मग
सून बघायला गेली एका राजाच्या दरबारात. सून पसंत पडली. मग राजाने आंधळ्याला विचारलं, काय रे आंधळ्या, ही सून करायची काय? आंधळ म्हणलं, महाराज मला काही दिसत नाही, त्या पोरीला एकदा माझ्याकडे चालत बोलवा, मी तिला हात लावतो आणि तुम्हाला सांगतो ही चालतीये का नाही ते. मग आंधळ्यानं त्या बोलवली राणीच्या राजाच्या त्या पोरगीला. ती चालत आली आणि आंधळा उठला आणि राजाला म्हणलं, महाराज ही राजाच्या पोटची औलाद आहे. खरं म्हणलं ही राणीच्या पोटची औलाद नाही, आपल्याला चालणार नाही. राजा म्हणला दुसऱ्या राजाला, आमचा आंधळा असं म्हणते, खरं आहे काय? तो राजा म्हणला, होय महाराज, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. ही एका नर्तकीच्या पोटी नाचणारी पोरगी आहे, पण ही माझी आहे म्हणून मी हिला प्रेमानं सांभाळले आणि ही काही राणीच्या पोटची नाही. राजा खुश झाला आणि राजा आंधळ्याला विचारलं की आंधळ्या तुला दिसत नाही का, तुला कसं काय माहित? आंधळा म्हणलं, महाराज ती ज्या वेळेला माझ्या दिशेने चहा घेऊन चालत येत होती त्यावेळेला मला तिच्या पायातल्या पैंजणाचा आवाज हा नर्तकीच्या घुंगरासारखा यायला लागलेला. तेव्हाच मी ओळखलं की ही नर्तकीची पोरगी आहे. आणि ज्या वेळेला मी तिच्या अंगाला हात लावला त्यावेळेला ती गपगार उभी होती. जर राणीच्या पोटची औलाद असती माझी कानाखाली मारली असती मला, की नर्तकीची औलाद होती म्हणून मला गपगार उभी राहिली. राजा म्हणला खुश झाला आणि त्याला 200 किलो ज्वारी दिली. आणि आता राजा म्हणला, आंधळ्या तुला सगळं कळतंय का, माझं भविष्य सांग. आंधळा म्हणलं, मी सांगणार नाही, नाहीतर तुम्ही माझं मुंडकं उडवशिला. राजा म्हणला, उडवत नाही मुंडकं, मला खरं माझं भविष्य सांग. त्यावेळेला आंधळा म्हणलं, महाराज तुमचं भविष्य आहे का? तुम्ही राजाची बी औलाद नाही आणि राणीची बी औलाद नाही. आता राजा म्हणला, त्या आंधळ्याचं मुंडकं उडवा. आंधळा म्हणलं, महाराज तुमच्या एकदा आईला जाऊन विचारा. मग राजा पळत आईकडे गेला आणि म्हणला, आंधळा असं म्हणते, खरं आहे काय? आई म्हणली, होय खरं आहे. ज्या वेळेला राजा लढाईत मारला गेला त्यावेळेला मी सोडून घेतलं पुटुष असल्याचं आणि ऐन टायमाला मी एक लहान लेकरू उचलून आणलं आणि तुला तो राजा केलेला आहे. तो आंधळ्याला मारू नकोस, तो धड राजाचा बी नाही आणि राणीच्या बी पोटचा नाही. मग राजा परत आंधळ्याकडे गेला आणि म्हणला, लेका तुला मारत नाही, खरं तुला कसं कळालं हे सांग. लोक तुम्ही सुज्ञ आहात, लक्ष देऊन ऐका. ते आंधळं म्हणालं, महाराज तुम्हाला जर घोड्याच्या वेळेला मदत केली त्यावेळेला तुम्ही मला 100 किलो ज्वारी दिली सा. जर खरंच राजाच्या औलाद असतासा मला एखादा सुभा नाहीतर प्रांत दिला असतासा. मी तुम्हाला तुमच्या सुनाच्या वेळेला मदत केली तेव्हा मला तुम्ही 200 किलो ज्वारी दिली सा. जर खरंच राजा राणीच्या औलाद असतासा मला तुम्ही तुमचं अर्ध राज्य दिलं असतासा. तेव्हाच मी ओळखलं की हे 100 किलो आणि 200 किलोवर भागी होतोय, तेव्हा हे काय राजाची राणीच्या औलाद नाही. त्यामुळे गेल्या 20 वर्षात, गेल्या 10 वर्षात जी लोक ढोल बनवतायत, आम्ही विकास केला, आम्ही विकास केला. मायबाप जर खरंच हिने विकास केला असता तर या काळमवाडी धरणाची गळती यांना का निघाली नाही? यांनी जर खरंच विकास केलेला असता तर अक्कोंड्याच्या माळावरची MIDC जागा नाही म्हणून यांनी का रद्द केली? यांनी जर खरंच विकास केलेला आहे तर आमच्या धामणी खोऱ्यातल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी देताना यांचे हात का बंद पडलेले आहेत? यांनी जर खरंच विकास केलेला आहे तर या राधानगरी तालुक्यात एक सुद्धा MIDC यांना आणायला का जमलेली नाही? यांनी जर खरंच विकास केलेला आहे तर दूधगंगा दावा करवा आमच्या टिप्पोली माझगाव बसलं जातोय. गेली 4 वर्ष त्याला भगदाड पडते, दरवर्षी त्याचं अस्त्रीकरण करतात आणि दरवर्षी ते धुवून जाते. मला सांगा, याने खरंच विकास केलेला असता तर याने ठेकेदारांना आणि कंत्राटदारांना पोचण्याचं काम सुद्धा का केलं असतं? तेव्हा लोक त्या राजासारखे हे म्हणतायत की आम्ही केले. खरं सांगतो, लबाडाच्या आईला उलाढ्य विकायचे याने बंद करावीत. याने काहीही केलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत EY पाटील साहेबांना बाजूला ठेवशिला आणि या 2 लबाडांच्या वरती विश्वास ठेवशिला. लोक तुम्हाला खरं सांगतो, एक वेळ खेटराचं गटळ म्हणून भाकरीचं गटळ म्हणून खेटराच्या गटळ्यावर हात मारणारा तो मुरगुडच्या बाजारातला हेडी परवडला, पण ही लोक परवडणार नाहीत. तुमच्या आमच्या कामावरचं लोणी घालण्याचं काम सुद्धा ही दोघं लोक येणाऱ्या काळात करणार नाहीत. आणि साहेब आता सांगताना वाईट वाटते, आमचाच पाहुणा आहे, आता काय बोलायचं? पाहुणा डॉक्टरांनी अवघड जागेचं दुखणं असं झालेलं आहे. पण साहेब ते म्हणायचे की लय भारी कारभार, लय भारी कारभार. आम्हाला पण वाटलं खरंच लय भारी कारभार असेल. लोक तुम्हाला आता काय सांगू, बिचारा मुदाळ चिट्ट्यावर झोपला की कोल्हापुरातच उठायचा, अशी लय भारी झोप त्यासने 10 वर्ष लागली. म्हणून जे म्हणाले की लय भारी कारभार आहे, मग अशा माणसाला आम्हाला निवडून देऊन चालेल काय? बिचारा एका आंदोलनात नाही, कुठल्या चळवळीत नाही, खेड्या पाड्यात राधानगरीत बिचारा आम्हाला कवा दिसला बी नाही. आता दिसले शक्तीपीठाच्या
निवडणुका तोंडावर होत्या म्हणून आणि त्या शक्तीपीठात बिचारा माळकरी माणूस आणि शक्तीपीठाच्या आंदोलनात भाषण आहे, युट्यूबवर बघा. त्या भाषणात काय म्हणाले की दारू प्यायला गोव्याला जाऊ नका, इथंच दारू प्या. मला सांगा, दारू प्या म्हणणारा ह्यो रेम्या डोक्याचा आमदार तुम्हाला चालणार आहे काय? आणि अशा माणसाला निवडून देणं म्हणजे आपल्या धोत्रात इंगळ ठेवण्याचा प्रकार आहे. तेव्हा लोक हो अशांच्या नादाला लागू नका, गड्या आपला एवढा येच बरा असं म्हणायचं आणि या निवडणुकीत जायचं. आणि अलीकडे साहेब तुमच्या पावलेने एक ट्रेंड चालवला आहे. लोकांनी म्हणतायत की कामगार करतो, कामगार करतो. लोकांनो तुम्ही विचार करा, गेल्या 20 वर्षात जो माणूस आपल्या दाजीला न्याय देऊ शकला नाही तो तुम्हा आम्हाला काय नोकऱ्या देणार आहे? आता सर बोलता बोलता परत सांगत होते की दरवर्षी एवढ्या साहेबांना थांबा म्हणतात, थांबा म्हणतात. 2014 आलं, नेते मंडळी म्हणाली एवढा यंदा थांबायला लागतंय. 2014 ला बिजरीची निवडणूक पुढे आली, लोक म्हणाली एवढा यंदा थांबायला लागतंय. एवढा साहेब थांबलेला आहे. 19 ची निवडणूक आली, परत एवढा यंदा थांबायला लागतंय. कारखाना आला की एवढा यंदा थांबायला लागतंय. अहो थांबायचं म्हणजे किती? शेजारचीचं लगीन होऊन तिच्या काकत 2-2 लेकरं आली आणि आमचं ठरतच नाही म्हणजे काय? आता एखाद्याचा लिंब जड असतोय मान्य आहे, म्हणून काय एवढा? मग आम्हाला कळालं आमचा लिंब जड नव्हता, आमचा पाहुणा जड होता. पण लोक हो काळजी करू नका, या निवडणुकीत पाहुण्याला सुद्धा हलका करायचा आणि विद्यमान आमदाराला सुद्धा हलका करायचा आणि एवढ्या साहेबांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आज जी लोक सांगतात विकास केला, विकास केला, कुठे आहे विकास? योजना आणल्या कुठे आहेत? रस्ते, वीज, पाणी याला पायाभूत सुविधा म्हणतात. तुम्ही आम्ही खेड्यापाड्यातली लोक आहे. आपल्या बायकोला जर आपण मंगळसूत्र केलं ते सौभाग्याचं लेणं आहे. मंगळसूत्र हे लग्नात न चुका बांधावंच लागतंय. आणि जर एखाद्यानं मागणं पुन्हा मंगळसूत्र एखाद्या आपल्या बायकोला केलं तर तिची बायको कधी 4 चौघांनी सांगत नाही माझ्या मालकानं मला दागिने केले आणि माझ्या मालकानं मला दागिने केल्या. तिला जर तोडं, पैंजण, बिंदी, बिजोऱ्या, पाटल्या, कर्णफुले केली तर ती आया बायाची सांगते माझ्या मालकानं मला दागिने केल्या. हिने रस्ते, वीज आणलेली म्हणजे आम्ही विकास केला, विकास केला, विकास केला. अरे बाबा त्याला पायाभूत सुविधा म्हणतात, त्याला विकास म्हणत नाहीत. आणि तुम्ही जर खरंच विकास केलेला आहे तर या मतदारसंघामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षांच्यासाठी किती मार्गदर्शन केंद्र आणलेले त्याचं उत्तर द्या. तुम्ही जर खरंच विकास केलेला आहे तर आम्हाला तुम्ही तुमच्या केलेल्या विकासांचे प्रश्नांची उत्तर द्या. त्या विकास कामांचा दर्जा काय आहे? पुढं पाठ आणि मागं सपाट अशी विकास कामं तुम्हाला आम्हाला चालणार आहेत काय? आणि अशा माणसांच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला उभा राहून चालणार नाही. एक राधानगरी तालुक्याचा माणूस आहे, आपल्या घरचा उमेदवार आहे. आजरा बुदरगड मधून आम्ही फिरताना बघितलं, आया बाया सांगत होत्या की बरं झालं सा तिसरा उमेदवार एवाय पाटलांच्या माध्यमातून दिलासा, नाहीतर दरवर्षी म्हणायच्या निवडणुका आल्या की म्हैस सोडायचे नाही रेडा बांधायचा. खुट्टा आहे किंच आहे आणि जो खुट्टा कायम या राधानगरीच्या डोक्यात आहे. मान्य तालुका आमचा दुर्गम भागात वसलेला आहे, पण लोक हो हा मतदारसंघ दुर्गम भागातला असला तरी विकासाच्या पासून तुम्ही याला दुर्गम का ठेवलेला आहे, का वंचित ठेवलेला आहे? आता आजी माझ्या आमदारांच्या बांधाला माझा काय बांध नाही, त्यांची माझी काय भांडण नाहीत. आम्हाला कसं आहे शेवटी कोणाच्याही कोंबड्यानं सूर्य उगवणार असेल आणि या राधानगरी बुदरगड आजऱ्याच्या जनतेचं कल्याण होणार असेल तर आम्हाला आनंद आहे, आम्हाला अभिमान आहे. पण तुम्ही निवडून जायचं आणि तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर ना आम्हाला मात्र गुलामाची अवस्था आणायची याच्याला आम्हाला विरोध होता. म्हणून ही राधानगरीची जनता म्हणाली की ऐका दाजीबा भरा फॉर्म, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून एवाय पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला उभं राहणं गरजेचं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं एक मत होतं की एक मत इतिहास घडवेल. लोक हो ते एक मत इतिहास घडवणार आहे. या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणानं इतिहास घडवणार आहे. एवाय पाटील साहेबांच्या माध्यमातून एक शांत संयमीने अभ्यासू नेता मिळतोय. मला सांगा असा नेता तुम्हाला आम्हाला सध्याच्या राजकारणात भेटणार आहे काय? अशा वेळेला या माणसाला सोडून तुम्हाला आम्हाला दुसरीकडे बघता येणार नाही. आज राधानगरी तालुका म्हटल्याच्या नंतर ना जिल्ह्याच्या राजकारणात एवाय पाटील म्हणजे राधानगरी तालुका आणि राधानगरी तालुका म्हणजे एवाय पाटील हे समीकरण आहे. आणि हे समीकरण येणाऱ्या काळात विकास म्हणजे एवाय पाटील आणि एवाय पाटील म्हणजे विकास हे आम्ही घडवून दाखवू. माय बापू तुम्ही आम्हाला एकदा संधी द्या.
तुम्ही आम्हाला संधी दिली तर प्रत्येक तालुक्याच्या मुख्य मुख्य ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्यासाठी अभ्यासक्रमासाठी मोफत लायब्ररी उभारण्याचं काम आम्ही करू. तुम्ही जर कसा आम्हाला संधी देण्याचं काम केलं तर तुमच्या माध्यमातून कडगाव पाटगावच्या खोऱ्यातले धरणग्रस्त असतील किंवा आमच्या तुळशीचे धरणग्रस्त असतील, आमच्या धामणी खोऱ्याचे प्रकल्पग्रस्त असतील, त्या सगळ्यांना तुमच्या समक्ष शब्द देतो. या राधानगरीचे 1990 चे आमदार शंकर धोंडे पाटलांची घोषणा होती की आधी पुनर्वसन मग धरण. एवढे पाटील साहेबांना एकदा आमदार करा, आधी त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. लोक हो, त्या काळमवाडी धरणाची गळती आहे. आता ऐका, त्या काळमवाडी धरणाच्या गळतीवर प्रश्न मांडला कोणी? विधान भवनात उभारून स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील साहेब. मला सांगा, पी.एन. पाटील साहेब आमदार राधानगरीचे का करवीरचे? आमदार करवीरचे. प्रश्न आमचा मांडला. मग आमचा आमदार काय झोपा काढत होता? नंतर ना मला कळालं बिचारा गुवाहाटीला गेला होता. लोक हो, त्यांची एक घोषणा आहे, जनता आमदार. काय म्हणतात की 3.5 लाख जनता आमदार आहे गेली 10 वर्षात. मायबाप हो, 3.5 लाख जनता जर 10 वर्षात आमदार म्हणून काम करते, तुम्ही आम्ही गोरगरीब माणसं आमदार आहे. मला सांगा, हे एकटेच गुवाहाटीला का गेले? तुम्ही आम्ही आमदार आहे मग आम्हाला का नेलं नाही? आम्ही पण गुवाहाटीला गेलो असतो. काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, आम्ही पण म्हणलं असतो. पण नाही, बिचारे एकटेच गुवाहाटीला गेले. शेवटी 50 खोके आणि एकदम ओके असा हा कारभार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना सुद्धा सांगतो, या गद्दारांना गाडायचं आहे. आणि गद्दारांना गाडायचं म्हणून महागद्दाराला उरावर घ्यायचा नाही, तर या निवडणुकीत गद्दाराला पण गाडायचा. आणि आमचा पाहुणा असला तरी महागद्दार आहे म्हणून त्याला सुद्धा गाडण्याचं काम या निवडणुकीमध्ये आम्हाला निश्चितपणाने करायचं आहे. बुदरगडची जनता सुद्धा अशीच कंटाळली. ती आयाबाया आम्हाला सांगत्या की बिचारा निवडणूक आली की चिमणीच दाखवतोय बिजलीची, दुसरं काय दाखवायला नाही. अहो, निवडणूक विधानसभेच्या चिमणी कुठं धावता या निवडणुकीत? त्यामुळं चिमणी बघून मतदान करा म्हणणाऱ्या लोकांना, तुमची चिमणी ही लोक यंदा भुर्र उडवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याच्यासाठी मायबाप हो, पिपाणी या चिन्हासमोरचं आम्हाला बटन दाबावं लागेल. आणि म्हणून एक हक्काचा माणूस आहे, तालुक्यातला माणूस आहे, आणि अशा माणसाला तुम्हा आम्हाला प्रचंड बहुमतानं विजयी करणं गरजेचं आहे. आणि या सक्षम माणसाला निवडून देऊया. शेवटी कसं आहे, या भागातले तुम्ही सगळे आहात, आम्ही काही लांबचे नाही, आम्ही सुद्धा याच भागातले या पट्ट्यातले लोक आहोत. तर ते शेवटी मायबाप एवढंच सांगतो, साहेबांच्या सोबत अनेक लोक आले. साहेबांनी कधी सुद्धा गेले 20 वर्षात मला मत द्या म्हणून मत मागितलेली नाही. साहेबांनी नेहमी माझ्या गटाला द्या, माझा कार्यकर्ता उभारलाय त्याला मत द्या. 2 वेळेला सांगितलं, 2-4 वेळेला पाहुण्यासाठी मत मागितली. दुर्दैवानं आता काय त्याला म्हणतात, सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आले. अशा अवस्था गेले 20 वर्षात आमची झालेली आहे. पण आज पहिल्यांदा साहेब सांगतायत की या तालुक्यासाठी मत द्या. मायबापू, स्वर्गीय आमदार किसनराव मोरे साहेब, स्वर्गीय आमदार शंकर धोंडे पाटील साहेब, स्वर्गीय आमदार नामदेवराव गोटे सर, स्वर्गीय आमदार गोविंदरावजी कलिते साहेब यांसारख्या धुरीणांचा हा राधानगरी तालुका आहे. आणि त्या आमदारांच्या पंक्तीत जर आमचा आमदार बसावा असं वाटत असेल, साहेबांना एकदा संधी देऊन बघा. आम्ही म्हणत नाही तुम्ही यांना 10 वर्ष संधी दिली, त्यांना 10 वर्ष संधी दिली. आम्ही म्हणत नाही की 10 वर्ष संधी द्या. मायबाप फक्त एकदा संधी देऊन बघा. तुमचा माणूस आज तुमच्या दारापर्यंत आलेला आहे. तुमचा म्हणण्यापेक्षा या निवडणुकीत मतदान करेपर्यंत मी पण एवाय ही भूमिका घेऊन चला. प्रत्येकानं स्वतःला एवाय पाटील आजपासून समजायचं आहे. कोणी येऊ दे, कोणी काही सांगू दे, सांगायचं या निवडणुकीला बाबा मी स्वतः उभारलेलो आहे, काही बोलू नकोस, यंदाच्या पुढचं थांब. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःला एवाय पाटील आजपासून समजायला सुरुवात करा. असा घराघरामध्ये एवाय पाटील निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येकानं सांगितलं पाहिजे, बस या निवडणुकीत मी पण एवाय ही भूमिका घेऊन या निवडणुकीला सामोरं जाऊया. आपला माणूस आमदार होईल, एकच सॉल्व प्रॉब्लेम सॉल्व असा हा माणूस आहे. आणि शेवटी सुगीचे दिवस आहेत, भात कापणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना माहिती आहे सुगीच्या दिवसात चिमण्या साळुंक्या पिकावरती येतात, पण सुगी संपल्यावर नंतर चिमण्या येत नाहीत. साहेबांच्या सोबत राहून अनेक लोक सहकारात मोठी झाली, राजकारणात मोठी झाली. पण ज्यांना वाटलं की सुगी संपली, एवढ्या साहेबांकडे काय नाही आणि ती लोक सोडून गेले,
मायबाप होते कदाचित लोक विसरले असतील. एवाय पाटील साहेबांच्या पाठीशी नेता नसेल, पण एवाय पाटील साहेबांच्या पाठीशी यावेळेला जनता आहे आणि त्या जनता जनार्दनाच्या दरबारात सगळा निकाल लागणार आहे. मायबाप हो गेली 20 वर्ष किती अन्याय झालेला आहे या राधानगरी तालुक्यात एवाय साहेबांच्यावरती, हा सगळा एकदा डोळ्यासमोर ठेवा आणि या निवडणुकीमध्ये या अन्यायाला वाचा फोडण्याची संधी मिळवूया, आपला उमेदवार निवडून देऊया आणि शेवटी एकटा पडलाय राजा त्याच्या चांगुलपणाची ही कसली सजा, गड वाचवायला साथ द्या आणि तुमच्या येवायला मत द्या. धन्यवाद. धन्यवाद विवेकानंद पाटील. प्रत्येक वादळ पेलो आम्हाला आत्मविश्वास आहे. पायतळी जमीन आणि डोक्यावरती आकाश आहे. हातामध्ये घेऊन तलवार आम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. जाऊन सांगा त्या विरोधी वादळांना की तुमच्या आता एवाय पाटील साहेबांची गाठ आहे. हा बुलंद आत्मविश्वास तुम्ही इथल्या सगळ्यांच्या मनामध्ये मांडलात. मनापासून धन्यवाद.